कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द कराव्या, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी। येत्या 4 दिवसांमध्ये जर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी देण्यात आली नाही तर संपूर्ण जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांच्या सहभागाने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने देण्यात आला आहे। आज जो हमारे राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार साहब के पार्टी के हम पूरे पदाधिकारी आज जो हम यहाँ पे निवेदन देने आए, इसलिए आए कि जो ये सरकार ने जो खेतकरी के वास्ते जो कर्ज माफी ने कर्ज वसूली करने के वास्ते इन्होंने ये कर्ज माफी कर रही। इनका क्या था वादा इलेक्शन के पहले की मी सरसकट आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी करणार। कुठं कर्जमाफी झाली? तुम्ही कर्जमाफी कशी करू लागला? अशी कर्जमाफी कधी केलती का? अरे कर्जमाफी ह्याच्या पहिले बी आदरणीय पवार साहेबांनी केलते, सरसकट केलते आणि तुम्ही बोलले होते आम्ही सरसकट करू। आज आमची मागणी आहे, रोहित दादा आमचे आज पंढरपूरला अन्न त्याग करा बसले तिथं। आमची अशी मागणी आहे की तुम्ही जी बोलले ती करा। खोटे आश्वासन जो खोटे जो झूठ बोल के रेट के बोल पर झूठ बोल जो ये कर रहे पार्टी है, जो बीजेपी सरकार ये सबको फंसा रही, सारे दुनिया को फंसा रही। और यहाँ पे भी जो फसवणूकगिरी जो शेतकऱ्या के साथ हो रही, हमारी मांग है हमारी पार्टी की कि इनको जो सरसकट माफी करो। आज हम श्री निवेदन दिए, अगर से इन्होंने 4-5 दिन के अंदर अगर से ये निर्णय नहीं लेते तो हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पूरे महाराष्ट्र के अंदर पूरे रोड पे आएंगी और इनको शेतकऱ्यों को न्याय देने का काम हमारा रोहित पवार साहब हो, आदरणीय पवार साहब हो, सुप्रिया ताई हो, जयंत पाटिल साहब हो, हमारे पूरे जितने नेता हैं पूरे रोड पे आएंगे। हमारे शशिकांत शिंदे साहब हो, हमारे नेता ये सबके सब रोड पे आएंगे हम, और शेतकऱ्यों को न्याय देने का काम आदरणीय पवार साहब की जो पार्टी है पहले से गरीबों के साथ पूरे गरीबों के साथ रहने वाली पार्टी है और शेतकरियों के साथ रहने वाली पार्टी है। हम शेतकरियों के वास्ते हम रोड पे निकल के अगर इन्होंने 4-5 दिन का हम उनको टाइम दे रही, ये 4-5 दिन के अंदर पूरी सरसकट तुम कर्ज माफी करो, नहीं तो हम रोड पे आके शेतकरियों को लेके बड़ा भव्य मोर्चा हम यहाँ पे लेके रहेंगे। महाराष्ट्र सरकार ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर इथे सत्तेत आलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकरी कधी दुखावला गेला नव्हता, पण या बीजेपी सरकारने शेतकऱ्यांचं अक्षरशः बळी घेण्याचं काम चालू केलेलं आहे। शेतकऱ्यांना त्यांचे अवयव विकून त्याला खत बियाणे खरेदी करण्याची वेळ येते। आज कांद्याचा भाव काय आहे, आज टमाट्याचा भाव काय, आज भाव काय? शेतकरी हा दररोज कित्येक शेतकरी दररोज आज तो आत्महत्या करतोय। या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आदरणीय आमचे नेते रोहित दादा पवार हे पंढरपूर येथे अन्नत्याग आजपासून त्यांनी अन्नत्याग चालू केलेला आहे। दादाच्या आंदोलनाला
उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय. आत्ताच आम्ही लाईव्ह बघितलं तर एकदम भरभरून तिथे शेतकरी जमा झाले. दादाचं आंदोलन जोपर्यंत आहे तोपर्यंत यांनी कर्जमाफी केली पाहिजे. जर दोन चार दिवसात जर यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर पूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य असे सरकारविरोधी आंदोलन करण्यात येईल, मोर्चे काढण्यात येईल व शेतकऱ्यांसकट आम्ही रस्त्यावर उतरू. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमच्या पंढरपूरमध्ये रोहित दादा पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्याला माफी मिळावी म्हणून शेतकऱ्यांविषयी सर्व प्रश्न त्यांचे सोडवावेत म्हणून त्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. आणि ह्या सरकारने जर नाही ऐकलं तर प्रत्येक जिल्ह्यामधून आम्ही पूर्ण शेतकऱ्यांना घेऊन ह्या अन्नत्याग आंदोलन आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना बसून करणार आहोत. आणि शेतकऱ्यांनी ही कर्जमाफी केलीच पाहिजे. त्यांनी फक्त खोटे आश्वासन देऊ नये. शेतकरी हा अन्नदाता सगळ्यांचाच आहे. शेतकऱ्यामुळे आपले जीवन हे चांगल्या प्रकारे आपण जगू शकतो. तर मला एवढीच कळकळून यांना विनंती आहे सरकारला की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करावी लवकरात लवकर. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून खूप मोठे आंदोलन सर्व महिला मिळून करू. आमच्या शहराचे शहराध्यक्ष ख्वाजाभाई यांच्या नेतृत्वात आज राष्ट्रवादी पक्षाने जो अन्नदाता आहे, अन्नदातासाठी अन्न त्याग करणारे आमचे नेते रोहितभाई पवार हे आज पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करत आहेत. खरं तर या सरकारने ज्या पद्धतीनं शेतकऱ्याचं पिळवणूक करणं सुरू केलेलं आहे, खरं तर त्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत ज्यांचे कर्ज असतील त्यांना सरसकट म्हणजे मुद्दल प्लस व्याज असे 2 लाखाचं कर्ज माफ केलं आहे. त्यांनी पहिले आश्वासन दिलं होतं की 2 लाख सरसकट कर्जमाफी करू, पण त्यांनी तसं काही केलं नाही. मुद्दल प्लस व्याज असं 2 लाख रुपये कर्ज माफ करू असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यात परत अशा जाचकटी टाकलेल्या आहेत. खासदार आमदार, माजी खासदार आमदार, बँकेचे कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष असतील, त्यांच्यासाठी त्यांना 25,000च्या वर ज्यांना पेन्शन आहे त्यांना हे कर्जमाफी नाही आहे. जे करदाते आहेत म्हणजे शेतकऱ्याला प्लस जे कर भरत असतील त्यांच्यासाठी हे कर्जमाफी नाही आहे. म्हणजे अनेक प्रकारचे